नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचाराबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 174वी जयंती असून आंबेडकरी जनता संपूर्ण देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहे. आणि भारताचे स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेले आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे काय, हा प्रश्न झालेला आहे. भारतामध्ये लोकशाहीचा आहे आणि या लोकशाहीमध्ये भांडवलशाही लोकशाहीचा उदो दिवसेंदिवस होत आहे. स्वातंत्र्य म्हणून 78 वर्ष झाली, परंतु जे काही स्वातंत्र्याची फळं सर्वसामान्य नागरिकाला मिळणं आवश्यक होतं ते आतापर्यंत मिळालेलं नाही. जो बहुजन समाज आहे, आदिवासी समाज आहे, दलित बांधव आहे, 12 बलुतेदार आणि आरुतेदार आहे, त्यांना या स्वातंत्र्याची फळं मिळालीत का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या 78 वर्ष देशामध्ये विषमता निर्माण झालेली आहे, आर्थिक दरी निर्माण झालेली आहे, गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत होत चाललेला आहे. काँग्रेसी शासनामध्ये असलेली भांडवलशाही आता बीजेपीच्या गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या स्वरूपात सुरू झालेली आहे. काँग्रेसने बँकांचे केलेले राष्ट्रीयकरण असो ते उलट फिरवण्याचं काम आरएसएस प्रणित भारतीय जनता पार्टी करत आहे. आणि त्यामुळे देशाची नागरिक त्रस्त झालेले आहे, देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली आहे, बेकारी वाढलेली आहे आणि गरीब जनता त्राहित झालेली आहे. न्यायाच्या अपेक्षेने असलेली जनता न्यायापासून दूर होत चाललेली आहे. अनेक खटले सुप्रीम कोर्टात पडलेले आहेत. आपापली कर्तव्य करण्यास नागरिक असमर्थ ठरलेले आहेत. प्रशासकीय अधिकारी असो की नेमून दिलेले मंत्री असोत किंवा शासन असो, शासनकर्ती जमात ही उदासीन झालेली आहे आणि बहुसंख्य जनतेला स्वातंत्र्याची फळं देण्यास ती कुचकामी ठरू पाहत आहे. लोकशाहीमध्ये निवडून आले खासदार, आमदार हे देखील आपले प्रतिनिधित्व करण्यास कुचकामी ठरलेले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं विषमतेची तरी निर्माण झालेली आहे. असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शोषित पीडित जनतेला एक आशेचा किरण दिला, राजघटना दिली, एक मत दिलं आणि त्यामुळं लोकशाही भारतामध्ये अस्तित्वात आहे. आणि ही लोकशाही टिकून ठेवण्याची जबाबदारी आता नागरिकांची आहे. शासनकर्ती जमात जर लोकांना लोकशाहीची फळं मिळवून देत नसेल तर लोकांनी आता संघटित होणं गरजेचं आहे. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता जी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे त्याची जतन करणं गरजेचं आहे. आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज बहुजन समाजावर आहे. बहुजन समाज आज आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं बहुजन समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आर्थिकदृष्ट्या साक्षर होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्या समाज बांधवांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं सर्वात प्रथम जो 18 वर्षाचा युवक आहे की जो पैसे कमवू पाहतो आहे त्याने आपलं टर्म इन्शुरन्स काढलं पाहिजे. तसंच आपलं खातं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये काढलं पाहिजे. त्याचबरोबर मेडिक्लेम आरोग्य विमा काढला पाहिजे. त्याचबरोबर बचतीची सवय लावली पाहिजे आणि डिमॅट अकाउंट काढला पाहिजे. आणि डिमॅट अकाउंट करून छोटे मोठे शेअर घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. 18 ते 35 किंवा 40 वर्षापर्यंत कठोर परिश्रम करण्याची क्षमता तरुणामध्ये आहे आणि 18 ते 35 वयामध्ये त्यांनी कठोर परिश्रम करावे आणि बचतीची सवय लावावी. असलेल्या जे साधनं आहे, शेअर मार्केट आहे, त्यामध्ये आपलं डिमॅट अकाउंट काढा, बँकेत खातं ओपन करा आणि आरोग्य विमा काढा, टर्म इन्शुरन्स काढा आणि आपल्या जीवनाची वाटचाल करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं मी समस्त आंबेडकरी जनतेला विनंती करतो आहे की त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही भूमिका आपल्याला जोपासायची असेल तर आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम असलो पाहिजे.
आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आर्थिक साक्षरता निर्माण केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाने आपलं एक डिमॅट अकाउंट काढा, आरोग्य विमा काढा आणि टर्म इन्शुरन्स काढा आणि आपली जीवनाची वाटचाल करा. याबद्दल आंबेडकरी जनता निश्चित विचार करेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती निमित्ताने आम्ही समस्त बहुजन समाजाला शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण राहावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. याबद्दल आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.